नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. गोलीगत धोका देणाऱ्या अकॅडमीपासून सावधान राहा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं अकॅडमी बद्दलचं वास्तव्य बघू. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचं कुठल्याही अकॅडमीच्या पाहण्याचा जर दृष्टिकोन बघितला तर निगेटिव्ह होत चाललेलं आहे. लुटारू, वेळोवेळी वेगवेगळे चार्जेस लावणारी, शिकवायला काही येत नाही पण अकॅडमी टाकून बसलेली, नोट्सचा तर पत्त्याच नाही, आणि क्लासमध्ये टाइमपास, क्लासमध्ये फुलटॉस टाइमपास, शिकवणं बाजूलाच, बाकीच्या गोष्टीचाच बोलबच्चन सगळीकडे चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी पण एका ठिकाणी अकॅडमी आहे, भोसरी पुणे ठिकाणी. तर मित्रांनो, आपण एक सजग नागरिक म्हणून आपला आयुष्यातील करिअरचा वेळ वाया जाऊ नये यासाठी एक सुंदर पर्याय सांगतो. अकॅडमी जॉईन करत असताना कोणते मुद्दे आवश्यक आहेत, कोणते मुद्दे आवश्यक आहेत, ते मुद्दे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पाहता तो रिझल्ट, चमकुगिरी म्हणतो आपण त्याला. रिझल्ट अवश्य पहा. आता इथून पुढे बॅनर लागायचं आलं होतं, आमचे 49, 59, 69, 99 पोरं लागले. अरे 100 वाका लागला नाही मित्रांनो. प्रत्येक अकॅडमीची एक स्ट्रॅटेजी असते. त्या अकॅडमीमध्ये जास्तीत जास्त, मी काय सांगतो, जास्तीत जास्त बोलतोय बरं का, 5 ते 10 विद्यार्थी लागलेले असतात मित्रांनो रिअल मध्ये. म्हणजे आता 2023-24च्या बॅच मधले 5 ते 10 विद्यार्थी, त्याच्या लायब्ररीला येणारे, त्याच्या परत रिलेटिव्ह मधले, त्याच्या आजूबाजूला शेजारी पाजारी राहणारे, त्यानंतर एका अकॅडमीतून उडी मारून दुसऱ्या अकॅडमीत गेलेले, असे बरेच विद्यार्थी लागलेले असतात. रिअल बोलतोय मित्रांनो. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि शेतकऱ्याच्या मुलाचं नुकसान व्हावं असं मला कदापि वाटत नाही. जे रिअल आहे, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या गोष्टीवरच येणाऱ्या आगामी काळामध्ये या संचालक लोकांनी व्यवस्थित काम करावं, या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कितपत पटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. माझी सुद्धा भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे. माझ्या सुद्धा अकॅडमीमध्ये येत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा रिझल्ट अवश्य बघावं. त्यात काय नाही, माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो मी तुम्हाला, 9665484048. माझ्याकडे सुद्धा पोलीस भरती व्यतिरिक्त सुद्धा रिझल्ट आहेत मित्रांनो. प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्याला कॉल करायचं, अरे ते लोकराज्य अकॅडमी लावली तर माझा फायदा होईल का, एवढंच विचारायचं. त्याच्याकडून एकही निगेटिव्ह शब्द आला, माझ्या अकॅडमीकडे फिरकू पण नका मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या अकॅडमीमध्ये तुम्ही जात असाल तरी एक गोष्ट महत्वाची घ्या, आपण भरतोय तो पैसा आहे, टाइमपास नाही. त्या संचालकाला सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे. टीम महत्वाची आहे का पहा. एखादा नवीन विद्यार्थी 19-20 वर्ष वय असतं, डायरेक्ट त्याची चमकुगिरी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा युट्यूबवर किंवा त्याच्या बॅनरबाजीवर जातो, किंवा शेजारी पाजारी एखादं झालेलं असतं 5-6 वर्ष प्रॅक्टिस करून, त्याचं सगळं बघतो आणि चमकुगिरीला जाऊन बळी पडत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या करिअर म्हणजे आपला टाइमपास नाही, टाइम मॅनेजमेंट करूनच अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. मग दुसरी गोष्ट अशी आहे, अकॅडमी निवडत असताना काय करणं गरजेचं आहे सर, सांगतो पहा इकडे. सर्वात महत्वाचं, फीस भरू नका. ₹2000-1000 बी टिकवू नका हो. सरळ सरळ सांगतोय मी तुम्हाला. कधी टेकवायचा, त्याची डेमो पहा अगोदर. खरंच तो क्लासमध्ये व्यवस्थित शिकवतोय का, बेसिक गोष्टी क्लिअर करतोय का, आणि विशेष म्हणजे तुम्हाला ते समजतंय का, हे अगोदर पहा. त्याच्यानंतर रिझल्ट तर पाहिलाच तुम्ही, पण डेमो पहा. सगळ्या विषयाची डेमो व्यवस्थित पहा. सर माझी पुढली स्ट्रॅटेजी काय असणार आहे, माझ्याकडे 6 महिने 8 महिने आहेत, या 8 महिन्यामध्ये किती पत मी परफेक्ट होऊ शकतो, हे स्पष्ट विचारा. स्पष्ट शब्दात विचारायचं, न घाबरता. बरं का, लक्षात घ्या.
त्याच्यानंतर डेमो जर आवडले, तुम्हाला लाईक किंवा बरे वाटले तरच त्या अकॅडमीमध्ये थांबा. अदरवाईज एखाद्याही शिक्षकामध्ये कमतरता जाणून आली, टाइमपास करतोय, वाकड्या नजरेने बघतोय, अकॅडमी बदलून टाका मित्रांनो. सरळ सरळ बदलून टाका. म्हणजे त्या अकॅडमीमध्ये पाऊल ठेवू नका, तुमच्या करिअरला गोडे लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच चाललेलं आहे. नाव खराब होण्याचं कारण काय? विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी मेहनत करतातच, विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतातच. हे संचालक लोक हायर केलेल्या लोकांना आणतात, काहीतरी चमकुगिरी शिकवतात, विद्यार्थ्यांना फोकसमध्ये आणायचं, विद्यार्थ्याकडून फीस येऊपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा आणि त्या शिक्षकाचा काही एक संबंध नाही. चाललंय का चाललंय, चाललंय का चाललंय, चाललंय का चाललंय. अशा गोष्टी घडायला नको. आता सर तुम्ही पण एक संचालक आहे, तुमच्या ऍडव्हर्टायझिंग का करत नाही, तुम्ही का चमकू. अरे विद्यार्थी मित्रांनो, कितपत दिवस किती दिवस चालणार आहे त्या गोष्टी. ज्या रिअल गोष्टी आहेत त्या कायम टिकत असतात. त्याच्या मागे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. आणि तो प्रामाणिकपणे जर शिकवत असेल तर आपल्याला निदर्शनास येणारच आहे. डेमो पाहू दिलं तरच ऍडमिशन करा, अदरवाईज कुठेच ऍडमिशन करू नका. भोसरी परिषदला तर अजिबात करू नका. लोकराज्य अकॅडमीला आला तरी डेमो पहा मित्रांनो. लक्षात घ्या, सर्वच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आपल्या करिअरशी निगडीत आहेत. आणि विशेष म्हणजे संयम ठेवून व्यवस्थितरित्या आपल्याला सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये आपल्याला पोलीस होण्याचं स्वप्न साकार करता येणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. याच्यामध्ये मी काय खोटं बोललो असेल, डायरेक्ट कमेंट बॉक्स खुला ठेवलाय, डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये यायचं, धबाधब कमेंट करायच्या आणि मला पण कळू द्या आपण किती स्वतःशी प्रामाणिक आहोत, आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांना काय देऊ शकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.